जय श्रीराम. माझं नाव प्रगती विश्वास चव्हाण. आजच्या आपल्या वक्त्या आहेत डॉक्टर ऋषालीताई जोशी. त्या विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथील मूळ रहिवासी आहेत. फिजिओथेरपी या विषयात त्यांनी डॉक्टरची पदवी घेत शिक्षण पूर्ण केले. विश्वमांगल्य सभेच्या त्या संस्थापक सदस्य आहेत. वर्तमान विश्वमांगल्य सभेच्या संघटन प्रमुख म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. त्यांची संपूर्ण भगवद्गीता कंठस्थ आहे. विश्वमांगल्य सभेच्या कार्यानिमित्त त्यांचा देशभर प्रवास असतो. या निमित्ताने समाजातील विविध सामाजिक, सांस्कृतिक, प्रशासकीय, राजकीय संत सत्पुरुष यांच्याशी त्यांचा संपर्क व संवाद असतो. ताई आज आपल्या कुटुंब प्रबोधन किंवा परिवार प्रबोधन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. धन्यवाद. जय श्रीराम. माझे नाव तमन्ना उत्तम पांडे आहे. मी राहायला पुणे संभाजीबाग कोंडवेश्वर प्रखंड. मी दुर्गा वाहिनीची कार्यकर्ता आहे आणि मी सर्वांना आजचे अमृतवचन सांगणार आहे, जे की पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी म्हटले आहे की विराट विश्वरचनेचा मूळ आधार धर्म असून त्याचे रक्षण केले तरच परमवैभवाच्या दिशेने प्रगती करता येईल आणि संघटित राष्ट्रभक्ती हेच त्याचे एकमेव मार्ग आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. मी प्रणाली ललित कुलकर्णी. आजच्या बौद्धिक सत्राचे जे वैयक्तिक गीत आहे ते गीत मी तुम्हाला सादर करून दाखवणार आहे. गीताचे नाव आहे वसुंधरा परिवार हमारा. वसुंधरा परिवार हमारा, वसुंधरा परिवार हमारा, हिंदू का यह विशाल चिंतन इस वैश्विक जीवन दर्शन से मानव जाति होगी पावन. वसुंधरा परिवार हमारा, वसुंधरा परिवार हमारा. अखिल विश्व के पथ दर्शन की मुनि जन संतों की अभिलाषा, बंधु भाव से सब जग जोड़ी वेद और गीता की भाषा. समर सत्य मंत्र के नाद से हम भर देंगे सारा त्रिभुवन, हम भर देंगे सारा त्रिभुवन. इस वैश्विक जीवन दर्शन से मानव जाति होगी पावन. वसुंधरा परिवार हमारा, वसुंधरा परिवार हमारा. जड़ैहवादी तत्व ज्ञान को पराभूत होते देख रहे, भक्ति सहित कर्तृत्व चढ़ाकर पूजा चैतन्य की कर रहे. सदा विजय कर्तव्य धर्म का, वसुंधरा परिवार हमारा. जड़ैहवादी तत्व ज्ञान को पराभूत होते देख रहे, भक्ति सहित कर्तृत्व चढ़ाकर पूजा चैतन्य की कर रहे. सदा विजय कर्तव्य धर्म का, स्वतंत्रता का मुख में गायन, स्वतंत्रता का मुख में गायन. इस वैश्विक जीवन दर्शन से मानव जाति होगी पावन. वसुंधरा परिवार हमारा, वसुंधरा परिवार हमारा. व्यक्ति व्यक्ति सब विलीन होकर समाज जीवन नित्य कुसुम
इस वैश्विक जीवन दर्शन से मानव जाति होगी पावन। वसुंधरा परिवार हमारा, वसुंधरा परिवार हमारा। आकांक्षा प्राचीन हमारी, नवयुग की गा रही आरती। त्रिकाल विजयी संकल्पों की नव पुरुषार्थ करेगा पूर्ति। अखिल विश्व में सुख शांति हो, जनमानस का यह संकीर्तन, जनमानस का यह संकीर्तन। इस वैश्विक जीवन दर्शन से मानव जाति होगी पावन। वसुंधरा परिवार हमारा, वसुंधरा परिवार हमारा। नवयुग के नव आह्वानों को नव साहस से स्वीकारेंगे। भूतकाल पर विजय प्राप्त कर नव विक्रम ध्वज लहराएंगे। विश्व धर्म का अमृत देंगे, आर्त जगत का यह संजीवन, आर्त जगत का यह संजीवन। इस वैश्विक जीवन दर्शन से मानव जाति होगी पावन। वसुंधरा परिवार हमारा, वसुंधरा परिवार हमारा। हिंदू का यह विशाल चिंतन, इस वैश्विक जीवन दर्शन से मानव जाति होगी पावन। वसुंधरा परिवार हमारा, वसुंधरा परिवार हमारा। जय श्री राम। सद्गुरु श्री कृष्ण परमात्मने नमः। कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये शुभदे माते जन्मभूमि नमोस्तुते। भारत माता की जय। आज इथे उपस्थित कोविड सदृश्य परिस्थितीमध्ये आपण सगळे अशा आभासी पद्धतीने एकत्रित आलो आहोत। दुर्गा वाहिनीच्या या प्रांत अभ्यास वर्गामध्ये आज मला कुटुंब प्रबोधन या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता म्हणून बोलावलं गेलेलं आहे। दुर्गा वाहिनीच्या सर्व कार्यकारिणी सदस्या, पदाधिकारीगण, उपस्थित सर्व दुर्गा, कुटुंब प्रबोधन हा विषय गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अग्रणी भूमिकेमध्ये घेतला गेलेला आहे। राष्ट्रीय स्तरावर जर का या विषयाचा विचार केला तर त्याचे कारण देखील तितकेच महत्त्वपूर्ण आहे। कुटुंब प्रबोधनाची आवश्यकता, कुटुंब प्रबोधन ही गतिविधी सुरू करण्याची आवश्यकता, याचं कारण बदलती सामाजिक परिस्थिती, बदलत्या सामाजिक परिस्थितीतले कुटुंबांसमोर असलेले आव्हानं आणि त्या आव्हानांना
प्रतिकार करण्याकरता, त्या आव्हानांना फेस करण्याकरता कुटुंबातील सर्व सदस्यांची लागणारी मनोभूमिका, असे अनेक कारणं या विषयाच्या पाठीमागे आहे. कुटुंब प्रबोधनाचं जे क्षेत्र आहे, ते क्षेत्र त्याच्या नावातच निहित आहे, ते आहे कुटुंब. कुटुंब प्रबोधन ही गतिविधी समजण्याआधी मला असं वाटतं आपण कुटुंबाचं महत्त्व, कुटुंबांचं सामाजिक स्थान, कुटुंबांवर असलेली जबाबदारी, मग ती कौटुंबिक जबाबदारी असो, मग ती सामाजिक जबाबदारी असो, मग ती राष्ट्रीय जबाबदारी असो, वा ती धार्मिक जबाबदारी असो, याचं पूर्ण विचार ही कुटुंब प्रबोधन नावाची गतिविधी समजण्यापूर्वी कार्यकर्त्यांना असला पाहिजे. त्याकरताच अभ्यास वर्गांमध्ये कुटुंब प्रबोधन हा विषय घेतला जात असावा. सगळ्यात पहिले कुटुंबांचं कौटुंबिक महत्त्व काय, तर गृह हा जो शब्द आहे, गृहाला गृह का म्हणतात? गृहामध्येच कुटुंब असतं. तर गृहाला गृह का म्हणतात? तर गृह या शब्दाची एक व्याख्या केली जाते. ग अधिक रू अधिक ह. ग म्हणजे गण. ग म्हणजे गण. 4-5 लोकांचा समूह जिथे एकत्रित निवास करतो त्याला गण म्हणतात. 5-6 जणांचा समूह, समूहाला गण म्हणतात. है ना? गणपासून शब्द तयार झाला गणपती. समूहाचा अधिपती म्हणजे गणपती. तर 5-6 जणांचा समूह म्हणजे गण. रू हा शब्द येतो गुरुपासनं. रू म्हणजे ज्ञान आणि ह म्हणजे हवन म्हणजे विकास. 4-5 लोकांचा समूह ज्ञानार्जनासह जिथे स्वतःच्या जीवनाचा विकास साधतो त्या ठिकाणाला गृह असं म्हणतात. अशी गृह या शब्दाची व्याख्या आहे की जिथे समूहाने 5-6 जण राहतात, ते ज्ञानार्जन करतात आणि स्वतःच्या जीवनाचा विकास करतात, त्या स्थानाला गृह म्हटलंय. मग प्रश्न आमच्या समोर असा उद्भवतो की आज ज्याला कुटुंब, ज्याला घर, ज्याला गृह असं आपण संबोधतो, ते स्थान ज्ञानार्जनाचं, ते स्थान स्वयंविकासाचं, ते स्थान आत्मविकासाचं असं निर्माण करणं आणि ते निर्माण करण्यापूर्वी तिथल्या सदस्यांची तशी तयारी करून घेणं हे अत्यंत आवश्यक ठरतं. आज एक प्रश्न जर का विचारला, आज मला इथे सांगण्यात आलं की सगळ्या ज्या आमच्या दुर्गा आहेत त्या वयवर्ष 15 ते वयवर्ष 35च्या दरम्यानच्या आहेत. काहींची लग्न झालेली असतील आणि काहींची व्हायची असतील, अशा वयोगटातल्या आमच्या सगळ्या दुर्गा आहेत. एक साधा प्रश्न
जर का इथे उपस्थित केला, त्याचा विचार आपण सगळ्याजणी करू. तो प्रश्न असा आहे की लग्न कशा करता करायचं, विवाह कशा करता करायचा असतो. एक कंपॅनियनशिपसाठी फक्त, कशा करता यायचं, आणि तो विवाह करण्यापूर्वीची तयारी काय असते. नाही बा, मला तिला पोळ्या आल्या पाहिजे, तिला स्वयंपाक आला पाहिजे, तिला चहा करता आला पाहिजे, तिला पुरणपोळी आले पाहिजे, तिला वडापुरणाचा स्वयंपाक आला पाहिजे. हीच तयारी झाली का विवाहाच्या आधीची. तिला चांगल्या लोकांशी चांगलं वागता आलं पाहिजे, तिला मोठ्यांचा सन्मान ठेवता आला पाहिजे. फार तर फार इथपर्यंत तयारी वाढते. पण जीवनाची एक घटना विवाह ही जेव्हा आपण स्वतःच्या जीवनामध्ये स्वीकारतो, ते झाल्यानंतर आपलं जीवन पूर्णतः बदलून जातं. परंतु आम्हाला डॉक्टर व्हायचं आहे तर अभ्यास काय करायचा आहे माहिती असतो, आम्हाला इंजिनियर व्हायचं आहे तर अभ्यास काय करायचा आहे माहिती आहे. 30 वर्षाच्या नोकरी करता, स्वतःचं करिअर करण्याकरता काय अभ्यास करायचा तो आपण मागचे 25 वर्ष सतत करत आलो असतो. त्याच्यासाठी ट्युशन्स लावतो, त्याच्यासाठी क्लासेस लावतो, त्याच्यासाठी वेगवेगळ्या केंद्रांमध्ये जातो, त्याचं मार्गदर्शन घेतो. हे सगळं आपण करतो. परंतु त्याच वयामध्ये आपण कोणाच्या तरी घरी मापलं ओलांडून देखील जात असतो. कुठेतरी संसार म्हणून आपण जीवन स्वीकारतो, कुठेतरी वैवाहिक बंधनामध्ये आपण बांधल्या जातो, कोणाच्या तरी घरी मापलं ओलांडून जातो. कोणाची पत्नी म्हणून, कोणाची सून म्हणून, उद्या होणाऱ्या 2 मुलांची आई म्हणून आपण एक सोबतच एक खूप मोठी जबाबदारी पण स्वीकारतो. परंतु मागच्या 25 वर्षामध्ये तिथे जाऊन मला नेमकं काय करायचं आहे याचं कुठेही मार्गदर्शन केलं जात नाही. कुठे त्याचे क्लासेस नाही, कुठे त्याच्या ट्युशन्स नाही, कुठे ते शाळेत शिकवत नाही. आजकाल पूर्वी घरांमधनं ते प्रशिक्षण व्हायचं. सतत आई सांगायची, अगं तुला दुसऱ्या घरात जायचं आहे, असं कर, तसं कर, तसं कर. आजकाल तेही सांगत नाही. आई म्हणते तू फक्त अभ्यास कर, मेरिट आहे, अभ्यास कर, बाकी तू चमचा उचलला नाही घरात तरी चालेल, पण अभ्यास कर. अशा वातावरणामध्ये आपण लहानाचे मोठे होतो आणि मग एक वैवाहिक जबाबदारी स्वीकारतो. कुठलीही तयारी न करता स्वीकारलेली ती जबाबदारी असते. परिणाम आज जी समाजामध्ये परिस्थिती आहे ती त्याचा परिणाम आहे. कुठल्याच गोष्टीची सवय नसते, कुठल्याच ॲडजस्टमेंटची सवय नसते, कोणाला स्वीकारण्याची सवय नसते, कोणाला स्वीकारण्याची सवय नसते, कोणामध्ये मिक्स व्हायची सवय नसते, शेअरिंगची सवय नसते. परिणाम हा होतो की आम्हाला कळतच नाही की वागायचं कसं, आम्हाला कळतच नाही की ॲडजस्ट कसं करायचं. आज कुटुंबांमध्ये असलेली अत्यंत अस्थिरता हे याचं कारण आहे. पूर्वीच्या काळी घरामध्ये मोठी माणसं असायची, ते सांभाळून घ्यायचे. आता विभक्त कुटुंब आहेत. नवरा बायको एकत्रित राहतात. पुण्याला गेलं, अगदी तरुण नुकते लग्न झालेले नवरा बायको एकत्रित राहतात. आई वडील कुठे असतात तर ते म्हणतात गावी असतात, आम्ही इथे नोकरीच्या निमित्ताने राहतो. एखाद्या हॉस्टेलमध्ये राहतात तशी घराची परिस्थिती असते. सगळीकडे कपडेच कपडे पडलेले, सगळीकडे पसारा पडलेला, कुठेच आवरलेलं नाही. घरामध्ये स्वयंपाक दाणापेक्षा सगळीकडे मॅगीचे पुडे असतात. पाणी भरून ठेवायला माठ देखील नसतो. एक बिस्लेरीची बॉटल आणतात आणि त्यातलं पाणी पित राहतात. एक प्रश्न, मी एकदा अशाच एका कुटुंबामध्ये निवासाला गेली होती. त्या कुटुंबाचंच चित्र मी आपल्या डोळ्यासमोर ठेवलं. सगळीकडे मॅगीचे पुडके, कुठेच आवरलेला पसारा नाही, घराला घरपण नावाची गोष्ट नाही. जेव्हा मी त्या पती पत्नीला एक प्रश्न विचारला
की उद्या तुमच्या घरी जी संतान निर्माण होईल, जी संतान जन्माला येईल, तिला घर म्हणून तुम्ही काय द्याल? आम्हाला घर म्हणून कधी कळलं की याला घर म्हणतात? कारण आमची आई स्वयंपाकघरात काम करायची. स्वयंपाकघरात स्वयंपाक करायचा असतो, देवघरात देवाची पूजा करायची असते, काही चर्चा करायची असेल तर बैठकीत येऊन बसायचं असतं, झोपायला जायचं असतं तर माझघरात जाऊन झोपायचं असतं, कुठेही झोपायचं नसतं, कुठेही खायचं नसतं, कुठेही लोळायचं नसतं. त्याच्या विशिष्ट जागा घरामध्ये ठरलेल्या असतात. हे आम्हाला आमच्या घरामध्ये असलेल्या अनुशासनामुळे समजलं. आज बैठकीत टीव्ही समोर जेवायला बसतात. कोणी घरात येत नाही म्हणून बैठकीतच आडवे तिडवे लोळत पडलेले असतात. देवावर आमचा विश्वास नाही म्हणून देवाची पूजा घरात होत नाही. स्वयंपाकाला वेळ नाही म्हणून बाहेरच जायचं, बाहेरच जेवून यायचं किंवा बाहेरच आणायचं म्हणून स्वयंपाक नाही. जी पुढची पिढी जन्माला येईल तिला घर म्हणून आपण काय देणार? तिला घर म्हणून आपण काय समजवणार? एक खूप मोठा प्रश्न नवीन पिढीसमोर हा उपस्थित झालेला आहे. कुटुंब व्यवस्था ही समाजाचा, संस्कृतीचा, राष्ट्राचा प्राण आहे. शरीर जसं पेशींचं बनलेलं आहे, कोट्यावधी पेशी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा माणसाचं शरीर तयार होतं. म्हणून शरीराचं युनिट म्हणजे सेल, पेशी हे समजलं जातं. तसंच अनेक घरांचं मिळून समाज तयार होतो, अनेक समाजांचा मिळून राष्ट्र तयार होतं. त्यामुळे राष्ट्राचं युनिट सेल काय, हा जर का प्रश्न विचारला तर आमच्या समोर राष्ट्राचं युनिट सेल म्हणजे आमचं कुटुंब आहे, आमचं घर आहे. घराला घर का म्हणतात? नेहमीचा शब्द आहे घर. घराला घर का म्हटलेलं आहे? जिथे घडतो आणि जिथे रमतो ते घर. जिथे घडायचं असतं आणि जिथे रमायचं पण असतं. पण दुर्दैवाने आज तशी परिस्थिती आमच्या घरात नाही. ना इथे कोणी घडत, ना घरात कोणी रमत. शिक्षणाकरता काय तर बाहेर जायचं, नोकरी करता काय तर बाहेर जायचं, करिअर करता काय तर बाहेर जायचं, समाजसेवा करायची खूप इच्छा झाली म्हणूनही बाहेर जायचं. मग घरी कधी राहायचं? आठवड्यातले 7 दिवस नोकरी करायची, सप्ताहाच्या शेवटी सुट्टीच्या दिवशी भरभर जेवण करायचे, बॅगा उचलायच्या, पिशव्या उचलायच्या, शॉपिंगला जायचं, बाहेरनच जेवून यायचं. घर काही लॉजिंग अँड बोर्डिंग नाही आहे. घराला घरपण देण्याकरता जसं आपण आपल्या ऑफिसला, जसं आपण आपल्या करिअरला एक स्थान देतो, त्याला जसं आपण एक महत्त्व देतो, त्याच वयामध्ये घर नावाचं करिअर देखील आपण स्वीकारत असतो. पण त्याला देण्यात येणारा वेळ आणि त्याला देण्यात येणारा न्याय याकडे मात्र आपलं सहज दुर्लक्ष होतं. ते दुर्लक्ष नवीन पिढीचं होऊ नये, त्याचं महत्त्व नवीन पिढीला एका तीव्रतेने असावं. कारण पुढची पिढी या राष्ट्राची जी निर्माण होणार आहे ती याच घरांमधनं निर्माण होणार आहे. म्हणून त्याचं एक महत्त्व पुढच्या पिढीला, आपल्या सगळ्यांना राहावं याकरता कुटुंब प्रबोधन हा विषय आपण सामाजिक क्षेत्रामध्ये घेत असतो. मला एक सांगा, 70 वर्ष झाले आपल्या देशाला स्वतंत्र मिळून. 70 वर्षापूर्वी या देशात भगतसिंग होते, या देशात राजगुरू होते, या देशात चंद्रशेखर आझाद होते, या देशात
लोकमान्य टिळक होते, अनेक क्रांतिकारक, अनेक देशभक्त 70 वर्षापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या देशात होते. मागच्या 70 वर्षामध्ये असं काय झालं की भारतामध्ये 5 पण असे नावं नाही जे यांच्या रांगेत बसू शकतात? बर, जेव्हा संतांचा कालावधी होता, जेव्हा अनेक संत होते, ज्ञानेश्वर माऊली होती, तुकाराम महाराज होते, ज्ञानेश्वर महाराज होते, आपल्या नामदेव होते, चोखामेळा होते, बहिणाबाई होती, जनाबाई होती, इकडे पूर्वेकडे कबीर होते, पश्चिमेकडे मीराबाई होती, उत्तरेकडे सूरदास होते, तुलसीदास होते, दक्षिणेकडे आर्यांबा होती, शंकराचार्य होते. सगळे संत देखील एका विशिष्ट कालावधीमध्ये होते. मागच्या 70 वर्षात असं काय झालं की असेही लोक, असेही 5 नावं आमच्याजवळ नाही जे या सगळ्यांच्या रांगेत बसू शकतात. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. बरं, एवढ्या IITs आहे, एवढे IIMs आहेत, एक नवीन शोध पण मागच्या 70 वर्षात लागला नाही. याचे तरी काय कारण असतील बरं? जे काही शोध लागले आहेत ते फक्त इन्व्हेन्शन्स आहेत. एक नवीन शोध या नवीन काळात लागला नाही. याचे कारण, देवानी चांगले लोक तयार करण्याची फॅक्टरी तर बंद नाही केली. मग काय झालं हे घडायला? यावर जेव्हा नीट विचार केला तर एक उत्तर समोर येतं. ते उत्तर आम्हाला कुटुंब प्रबोधनाचं महत्त्व लक्षात आणून देण्याकरता पुरेसं आहे. ते उत्तर असं आहे की जेव्हा स्वातंत्र्यपूर्व कालावधी होता, देश देशभक्तीने प्रेरित होता, तेव्हा लग्नाला उभं राहणारी प्रत्येक मुलगी, लग्नाला उभा राहणारा प्रत्येक मुलगा या विचाराने प्रेरित होता की माझ्या पोटी जी संतान जन्माला येईल ती देशाच्या कामी आली पाहिजे. त्यांचा तो विचार जन्म घेत होता, म्हणून देशभक्त जन्माला येत होते. जेव्हा संतांचा कालावधी होता तेव्हा लग्नाला उभी राहणारी प्रत्येक मुलगी, लग्नाला उभा राहणारा प्रत्येक मुलगा, प्रत्येक घर, प्रत्येक मोहल्ला, प्रत्येक एरिया, समाज या विचाराने प्रेरित होता की घराघरात देवानी जन्म घेतला पाहिजे, म्हणून संत तयार होत होते. तो विचार जन्माला येत होता. आज जर का एक प्रश्न तरुण पिढीसमोर, नवीन पिढीसमोर उपस्थित केला की आजचा तरुण आणि आजची तरुणी कुठल्या विचाराने प्रेरित आहे, त्याचे उत्तर सरळ सरळ की आम्हाला भरपूर एन्जॉय करायचं आहे, आम्हाला आय शुड हॅव अ लॉट ऑफ फन इन माय लाईफ, मला भरपूर पैसे कमवायचे आहेत, मला लाईफ खूप एन्जॉय करायचं आहे, मला जबाबदाऱ्या सांगू नका, मला कुठल्याच गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी सांगू नका. असा तरुण आणि अशी तरुणी कुठल्या विचाराला जन्माला घालतील? त्यामुळे विवाह करण्यापूर्वी विवाह का करायचा याचा विचार पक्का असला पाहिजे. माझ्या घरामध्ये माझ्या पोटी जी संतान जन्माला येणार, जी संतान मी निर्माण करणार या जगामध्ये, ती कुठल्या विचारांची असली पाहिजे, ती कुठल्या मतांची असली पाहिजे, ती देशाच्या, धर्माच्या, समाजाच्या कामी आली पाहिजे की नाही आली पाहिजे, याचा पूर्ण विचार करून विवाहाला जो व्यक्ती उभा राहील तोच हवं ती व्यक्ती, हवी तशी व्यक्ती, संस्कारित, विचारी, एक व्यक्तिमत्व म्हणून एक चारित्र्य संपन्न व्यक्ती जन्माला घालू शकते. म्हणून तरुण पिढीमध्ये प्राथमिक तो विचार पेरणं आणि तो विचार घरातनच पेरला जाऊ शकतो, म्हणून कुटुंब प्रबोधन हे आवश्यक आहे. अहो, देशाला जेव्हा राष्ट्रपुरुषांची गरज पडेल तेव्हा देश कोणाकडे बघणार? तुमच्या माझ्या घरांकडे बघणार. आपल्या घरांमधनच देशभक्त राष्ट्राला मिळणार. धर्माला जेव्हा धर्मपुरुषांची गरज पडेल तेव्हा धर्म तुमच्या माझ्या घरांकडे बघणार. आपणच धर्माला धर्मपुरुष देखील देणार. परंतु त्याच्या निर्मितीची व्यवस्था करणं, त्याच्या निर्मितीची एक निश्चित व्यवस्था होणं ही समाजाची गरज आहे.
आणि ती समाजाची गरज कुटुंब प्रबोधन या गतिविधीच्या माध्यमातून होऊ शकते. म्हणून कुटुंब प्रबोधन आवश्यक आहे. कुटुंबाचं अत्यंत क्रुशियल स्थान, अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान समाजामध्ये आहे. कुटुंब हे शक्ती केंद्र आहेत. घरात आई कशी असली पाहिजे, घरातले वडील कसे असले पाहिजे, घरातले लहान लेकरं कसे असले पाहिजे, याचे काही नियम आहेत, याचे काही अनुशासन आहेत. ऐसा पुत्र देगा देवा, ज्याचा फडके त्रिलोकी झेंडा, हे उगीच नाही म्हटलं. कसा पुत्र असावा, कशी पुत्री असावी. पुत्र कशाला म्हणतात? आईला आई का म्हणतात? आजन्म ईश्वरत्व जिच्यामध्ये वास करतं तिला आई म्हणतात. आजन्म ईश्वरत्व, मरेपर्यंत ईश्वरासारखी जी वाटते, ईश्वरानंतर जिचं स्थान असतं तिला आई म्हटलेलं आहे. आजन्म ईश्वरत्व. परंतु ते धारण करताना ती तशी वाटली तर पाहिजे की ही प्रति ईश्वर आहे, ही प्रति भगवंत आहे, ही प्रति परमेश्वर आहे. तिचं स्वरूप, तिचं वागणं, तिचं राहणं, तिचं बोलणं, तिचं विचार करणं. मातेला माता का म्हणतात? नित्याचे शब्द आहे. आई, माता. पहिला शब्द आपण आई शिकतो. मातेला माता का म्हणतात? जी आपल्या मताप्रमाणे आपल्या घराचं आणि आपल्या मुलाबाळांचं मत निर्माण करण्याचं जी काम करते तिला माता म्हटलेलं आहे. जी मत तयार करते ती माता. पत्नीला पत्नी का म्हणतात? जी आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या नवऱ्याचं कधीही पतन होऊ देत नाही ती पत्नी. पतीला पती का म्हणतात? जो आपल्या कुटुंबाची आणि आपल्या स्त्रीची पत राखतो तो पती. प्रत्येकाचे कर्तव्य आणि प्रत्येक शब्दाला व्याख्या आहेत. बघा, भारतीय संस्कृती ही अत्यंत विचारपूर्वक तयार केलेली संस्कृती आहे. याच्या प्रत्येक शब्दामध्ये ज्ञान आहे, प्रत्येक शब्दाची व्याख्या आहे, प्रत्येक शब्दाला महत्त्व आहे. आई कशी असावी, वडील कसे असावे. 13 वर्षाचे शिवाजी महाराज जेव्हा आपल्या आईला विचारतात, आई मी तुला काय देऊ, आई कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे जिजामाता आहे. शिवरायांनी जेव्हा विचारलं आई तुला काय देऊ, त्यांचा झटकन हात धरला, समोरची खिडकी उघडली, समोरचा तोरणा दाखवला, त्यावर फडकता हिरवा झेंडा दाखवला. तिथे तू मला भगवा झेंडा फडकून दाखवू शकतो का शिवबा? मला तुझ्याकडनं हेच अपेक्षित आहे, बाकी मला तुझ्याकडनं काहीच नको. हे मागणारी आणि हा विचार देणारी जिजामाता होती, म्हणून आम्हाला शिवबा मिळाले. वडील कसे असावे? निश्चित शहाजी महाराजांसारखे वडील असावे. स्वतःच्या लेकरांनी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतल्याबरोबर त्या अनुकूल परिस्थिती पूर्ण दख्खनमध्ये निर्माण करण्याची ताकद शहाजी महाराजांनी ठेवली होती, म्हणून स्वराज्याची स्थापना शक्य झाली. पण हा इतिहास कोणी सांगत नाही. आम्हाला जिजामाता माहिती आहे, पण शहाजी राजांबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल खूप कमी माहिती समाजामध्ये आहे. शिवरायांच्या जन्माच्या आधी 2 पती पत्नी, शहाजीराजे आणि जिजामाता, यांना चिंता वाटू लागली होती समाजाची. चिंतित मनाने आता कसं होईल, मुघलांचं राज्य संपूर्ण देशावर थैमान घालून राहिलं, या राष्ट्राचं कसं होईल, या धर्माचं कसं होईल, या समाजाचं कसं होईल, याची प्रचंड चिंता या 2 पती पत्नींना जेव्हा लागली, तेव्हा त्र्यंबकेश्वराच्या महादेवाच्या मंदिरामध्ये साकडं घातलं देवाला की देवा असा पुत्र जन्माला घाल, असा पुत्र आम्हाला दे जो या देशाचं चित्र पालटून टाकेल. मुलगा झाला तर तुझं नाव ठेवू, मुलगी झाली तर माता भवानीचं नाव ठेवू, पार्वतीचं नाव ठेवू.
मुलगा झाला म्हणून नाव ठेवलं शिवाजी. ज्या उद्देशाकरता लेकरू जन्माला घातलं तो उद्देश पूर्ण करण्याकरता जिजामातेनी पूर्ण प्रयत्न, पूर्ण ताकद पणाला लावली आणि स्वराज्याची स्थापना करणारं एक तेज आपल्या लेकरामध्ये निर्माण केलं. आम्हाला लग्नच का करायचं ह्याचाच प्रश्न असतो. आम्हाला तेच माहित नाही की आम्ही विवाह का करतो आणि विवाह झाल्यानंतर मग मुलं बाळं कशासाठी जन्माला घालायची असतात. मुलं बाळं जन्माला घातल्यानंतर त्यांना वाढवून काय करायचं असतं. इंजिनियर, डॉक्टर, पैसा कमवून आण, बाकी तू काहीच करू नको, आम्हाला पण सांभाळू नको. कोण विचार देणार. विचार देण्याकरता विचार असावा लागतो आणि तो असण्याकरता विचार कोणीतरी शिकवावा पण लागतो. म्हणून कुटुंब प्रबोधन खूप महत्व आहे. आज जर का कुटुंब प्रबोधनाचा विषय समाजामध्ये पेरला गेला नाही तर आमच्या घरामध्ये चांगले व्यक्तिमत्व निर्माण होण्याच्या शक्यता फार कमी होऊन जातील. चांगले व्यक्तिमत्व निर्माण करण्याच्या भूमिकेमध्ये अग्रणी भूमिका ही घरांची आहे, घरातल्या आईची आहे, घरातल्या वडिलांची आहे. मुलांशी मित्रत्वाचं नातं आई वडिलांचं निश्चित असावं, पण त्या मित्रत्वाच्या नात्याच्या पलीकडे देखील एक नातं असतं, ते म्हणजे आदर्श प्रस्थापित होण्याचं. आपल्या लेकरांना जगामध्ये आदर्श शोधण्याची गरजच पडली नाही पाहिजे. त्यांची आई आणि त्यांचे वडील हेच त्यांच्यासमोर सर्वात मोठे आदर्श प्रस्थापित झाले पाहिजे. असं व्यक्तिमत्व प्राथमिक आई वडिलांचं असावं. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदैवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. भगवद्गीतेतलं 3ऱ्या अध्यायातला श्लोक आहे की घरातल्या ज्येष्ठ श्रेष्ठांनी यद्यदाचरति श्रेष्ठस, ज्याप्रमाणे घरातले ज्येष्ठ श्रेष्ठ वागतात त्याचंच अनुकरण घरातले मुलंबाळ करत असतात. त्यामुळे आमचं वागणं आई म्हणून, आमचं वागणं पत्नी म्हणून, आमचं वागणं पती म्हणून, आमचं वागणं वडील म्हणून याला खूप महत्व आहे. आजकाल घराघरात एक तक्रार केल्या जाते की काय करणार हो, आजकाल मुलं ऐकत नाहीत. सगळ्या घरांमध्ये ही तक्रार आहे. काय करणार म्हणे, मुलं आजकाल ऐकतच नाही. का ऐकत नाहीत मुलं? मनुष्य केवळ दोघांचं ऐकत असतो. एक, ज्याला तो भीतो त्याचं तो ऐकतो, आणि दुसरं तो ऐकत असतो ज्याला त्याच्या प्रती प्रचंड श्रद्धा असते त्याचं तो ऐकत असतो. आई वडिलांप्रती साहजिक प्रेम असणं ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. परंतु आपल्या मातापित्यांप्रती आपल्या हृदयामध्ये प्रचंड श्रद्धा असणं ही निराळी गोष्ट आहे. याकरता आई वडिलांना विशेष प्रयत्न करावे लागत असतात. आम्ही आपल्या लेकरांचे, आम्ही आपल्या मुलाबाळांचे श्रद्धेचे स्थान झालो पाहिजे. त्याकरता आम्ही कसं वागलं पाहिजे, त्याकरता आम्ही कसं राहिलं पाहिजे याचा सम्यक विचार जोपर्यंत आमच्या कुटुंबांमध्ये होणार नाही तोपर्यंत हे वातावरण बदलण्याच्या शक्यता कमी होतात. कुटुंब प्रबोधन हा अत्यंत विशाल विचार आहे. कुठल्याही आईला विचारलं का ग तुला काय वाटतं, ती म्हणते तुला काय वाटतं तुझा मुलगा काय व्हावा, ती म्हणते इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा.
कुठल्याच आईला आजकाल हे वाटत नाही दुर्दैवाने की माझा मुलगा खूप तेजस्वी व्हावा, माझा मुलगा अमेरिकेत आहे, माझा मुलगा जर्मनीत आहे, माझा मुलगा अमके ठिकाणी आहे, माझा मुलगा अजून कुठे आहे, या देशात आहे, त्या देशात आहे. हे सांगताना अभिमान वाटतो. परंतु जर्मनीत जाणाऱ्या, अमेरिकेत जाणाऱ्या मुलाला घरातली आई कधीच हे सांगत नाही की हे बघ, तुला जिथे जायचंय तिथे जा, तुळशीच्या वृंदावनातली थोडीशी माती घेऊन जा, रोज तिचा टिळा लाव, त्याच्याशिवाय जेवू नको, भारत माता आहे ती. हे सांगणारी आज आई आमच्या घरात नाही. वरण वाढताना, भाजी वाढताना मनापासून डोक्यावरनं हात फिरवून कधीच आपल्या मुलांना हे सांगणारी आई नाही की हे बघ बेटा, ज्या देशाचं मीठ खाऊन राहिला तिथला कधी पैसा खाऊ नकोस. हे सांगणारी आई आमच्या घरात नाही. म्हणून आमच्या देशाची ही परिस्थिती आहे, म्हणून आमच्या संस्कृतीची ही परिस्थिती आहे. लिहावे शिकावे सुसंस्कृत व्हावे, परी अंतरी आपुले ओळखावे, सदा दिव्य इतिहास तो आठवावा, द्या एकनिष्ठा प्रभूजी स्वभावा. हे उगीच नाही म्हटलं. कुटुंब विवेकानंदांच्या आई कशी पाहिजे. विवेकानंदांच्या जीवनामध्ये खूप सुंदर गोष्ट आहे. एकदा विवेकानंद लहान असतात, नरेंद्र त्यांचं नाव, नरेंद्र लहान असतात, त्यांचे वडील त्यांना एकदा फिरायला घेऊन जातात घोडागाडीमध्ये. त्यांच्या घरी एक घोडागाडी असतो, तो घोडागाडी चालवणारा एक घोडेवान असतो. त्याला एक लाल रंगाची टोपी असते, त्याचा तो पोशाख असतो, त्या टोपीला एक तुरा असतो. अशा पोशाखामध्ये तो घोडेवाला असतो. आणि विवेकानंद त्यांच्या वडिलांसोबत त्या घोडागाडीमध्ये फिरायला जातात. त्यांचे वडील विवेकानंदांना शहरातल्या मोठ्या मोठ्या लोकांचे घरं दाखवतात की ते बघ, तो बंगला दिसतोय तुला, एवढा मोठा लाल लाल रंगाचा बंगला, तो बंगला इथल्या कलेक्टरचा बंगला आहे. पुढे अजून जातात, अजून एक बंगला दाखवतात की हे बघ, हा बंगला दिसतोय, एवढा मोठा बंगला, तो बंगला ना इथल्या कमिशनरचा बंगला आहे. अजून पुढे जातात, तो बघ, तो बंगला दिसला, तो बंगला न्यायाधीशाचा बंगला आहे. असे अनेक मोठ्या मोठ्या लोकांचे बंगले त्यांचे वडील विवेकानंदांना दाखवतात आणि घरी आणतात. त्यांचे वडील मग विवेकानंदांना, त्या नरेंद्रला लहानशा, एक प्रश्न विचारतात. आता तू एवढे मोठे बंगले बघितलेस, तुला कोणासारखं व्हावंसं वाटेल. विवेकानंद लहानशे असतात, नरेंद्र. तो नरेंद्र म्हणतो, मला ना तो घोडेवाला व्हावंसं वाटेल. त्यांच्या वडिलांना खूप राग येतो आणि त्यांचे वडील विवेकानंदांच्या एक गालात झापड मारतात की ह्याला म्हणे मी एवढे मोठे मोठे लोकांचे बंगले दाखवतो आणि हा म्हणतो घोडेवाला होतो. नरेंद्र रडायला लागतात. त्यांना काहीच कळत नाही की वडिलांनी का मारलं. पण हे सगळं चित्र त्यांची आई लांबून बघत असते. त्यांची आई नरेंद्रला जवळ घेते आणि त्यांचा हात धरून एका भिंतीजवळ त्यांना उभं करते. त्या भिंतीवर एक फोटो असतो, महाभारताचा फोटो असतो. त्यामध्ये अर्जुन असतो, श्रीकृष्ण असतो रथावर बसलेला. आणि मग त्यांची आई विवेकानंदांना म्हणते कि ये देख नरेंद्र, तुझे अगर घोड़ेवाला बनना है ना तो इसके जैसे घोड़ेवाला बन, असं म्हणून श्रीकृष्णाकडे बोट दाखवते. इसके जैसे घोड़ेवाला बन जो सारे विश्व का सारथ्य कर सके. ती दृष्टी त्या वयात त्या लहानशा नरेंद्रला मिळते आणि पुढे आम्हाला विवेकानंद मिळतात. आपल्या अपत्याला जीवनाची दृष्टी देता आली पाहिजे. आपल्या अपत्याला जीवनाचं ध्येय देता आलं पाहिजे.
आपल्या घरातल्या लहान मुलांना त्यांच्या जीविताचं मर्म सांगता आलं पाहिजे. डॉक्टर, इंजिनियर, CA, MBA ते होत राहतील, त्यातनं ते फक्त आर्थिक सबळ होतील, पण त्यांचं व्यक्तिमत्व जर का तयार करायचं असेल, त्यांच्यातनं चांगले व्यक्तिमत्व, चांगले चरित्र जर का निर्माण करायचे असतील, तर त्यांना एक दृष्टी देण्याचं काम कुटुंबातनं झालं पाहिजे. ते जर का झालं तरच चांगले व्यक्ती, चांगले व्यक्तिमत्व या देशामध्ये पुन्हा निर्माण होतील. त्याचा प्रयत्न म्हणजे कुटुंब प्रबोधनाची गतिविधी आहे. कुटुंब प्रबोधन हा अत्यंत मूलभूत विषय आहे. त्याला त्या मूलभूततेने घेणं आवश्यक आहे, त्याला त्या मूलभूततेने समजणं आवश्यक आहे. घ्यावे शिकावे सुसंस्कृत व्हावे, परी अंतरी आपुले ओळखावे, सदा दिव्य इतिहास तो आठवावा, द्या एकनिष्ठा प्रभूची स्वभावा. हे उगीच नाही म्हटलं. औदार्य, साहस, समर्याद भाषा, काय काय शिकवायचंय. औदार्य शिकवायचं. नुसतं डॉक्टर, इंजिनियर, तू फिजिक्स वाच, तू केमिस्ट्री वाच, तू मॅथमॅटिक्स वाच, तू भौतिकशास्त्र, हे तर तो करतोच. हे शाळांमध्ये शिकवलं जातं, हे कॉलेजेसमध्ये शिकवलं जातं, हे ट्युशन्समध्ये शिकवलं जातं. घरातनं आम्हाला काय शिकवायचं आहे? घराचा सिलॅबस वेगळा आहे. हा शाळा, कॉलेज, ट्युशन्सचा सिलॅबस आहे, ते तो शिकतोच आहे. पण घरातचा सिलॅबस वेगळा आहे. घरातनं काय सिलॅबस दिला पाहिजे? औदार्य, साहस, समर्याद भाषा. औदार्य दिलं पाहिजे, साहस दिला पाहिजे, समर्याद भाषा दिली पाहिजे. औदार्य, साहस, समर्याद भाषा, समयोचिता राहणी वेशभूषा, सनातन स्वधर्मी स्वराष्ट्रीय निष्ठा. घरातनं काय काय द्यायचंय? सनातन स्वधर्मी स्वराष्ट्रीय निष्ठा द्यायच्या आहेत. अशी दृढ प्रतिज्ञा करीतो मी नाथा. या प्रतिज्ञा घराघरात आपल्या लेकरा बाळांकडनं करून घेणं ही काळाची गरज आहे. औदार्य, साहस, समर्याद भाषा, समयोचिता राहणी वेशभूषा, सनातन स्वधर्मी स्वराष्ट्रीय निष्ठा, द्या एकनिष्ठा प्रभूची स्वभावा. हे आम्हाला आवश्यक आहे, हे आम्हाला करून घ्यायचं आहे. म्हणून कुटुंब प्रबोधन हा प्रत्येक सामाजिक क्षेत्राचा मूलभूत विषय आहे. मला असं वाटतं आपण सगळ्या दुर्गा वयाच्या एका अशा पडावामध्ये आता आहोत. काही जणी विवाहबद्ध होणार आहेत, तर काही जणी नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या आहेत. आपल्या वैवाहिक जीवनाचं ध्येय आपण ठरवलं पाहिजे, ते निश्चित केलं पाहिजे. माझ्या घरात जी संतान निर्माण झाली ती एक तर देशाच्या कामी आली पाहिजे, ती एक तर धर्माच्या कामी आली पाहिजे, ती एक तर समाजाच्या कामी आली पाहिजे. तशी दृष्टी त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, असा विचार आपण त्यांना देऊ शकलो पाहिजे. अशा विचारांचे लेकरं आम्ही निर्माण करू शकलो पाहिजे. इतकं सत्व, इतकं तेज, इतकं सामर्थ्य आपल्या व्यक्तिमत्वात आणि आपल्या चारित्र्यात निर्माण करणं म्हणजे कुटुंब प्रबोधन नीट समजणं होय. मला असं वाटतं कुटुंब प्रबोधना संदर्भात जे आज आपण सगळ्यांनी बोललो ते पर्याप्त जरी नसलं तरी त्याची एक कल्पना येण्याजोगं निश्चित आहे. त्याचा विचार आपण सर्वांनी करावा, त्याचं अवलंबन आपल्या कामामध्ये करावं, तो दृढ करावा, हा विचार घराघरापर्यंत पोचवावा. या विनंतीसह मी माझ्या 2 शब्दांना विराम देते. भारत माता की जय.